महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत अंमलबजावणीतील विलंब आणि आकडेवारीतील संदिग्धतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। माजी आमदार अभय छाजेड यांनी महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत भूमिका स्पष्ट करत सरकारकडून पारदर्शकतेची मागणी केली। अभय छाजेड म्हणाले, लोकसभेच्या विद्यमान 543 जागांमध्येच महिला आरक्षण लागू करावे ही काँग्रेसने ठाम भूमिका आहे। मात्र 850 हा आकडा नेमका कशाच्या आधारे पुढे आणला जात आहे याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे। तसेच महिला आरक्षणासाठी काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा केला असून राहुल गांधी यांनीही यासाठी संघर्ष केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे। 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असले तरी त्याची अंमलबजावणी 2029 नंतर करण्याचा प्रस्ताव असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी शंका व्यक्त केली आहे। हाँ सर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं महिलांना सातत्यानं न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। आपल्याला विदित असेल की आज जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल, याच्यामध्ये 1/3 नंतर 50% महिलांना न्याय हा काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये दिलेला आहे। हा कायदा करत असताना भारतीय जनता पक्षाने 89 साली राजीव गांधींच्या विधेयकाला विरोध केला होता। नंतर नरसिंहरावांच्या काळामध्ये तो मंजूर झाला। एवढंच नव्हे तर लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये 1/3 त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं राज्यसभेमध्ये कायदा मंजूर केला, पण तो लोकसभेमध्ये मंजूर होऊ शकला नाही। यांना विरोध करणारी जी मंडळी आहेत ती भारतीय जनता पक्षाची आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर 2023 संसदेनं एकमतानं 1/3 अशा प्रकारचं प्रतिनिधित्व लोकसभे आणि विधानसभेमध्ये मिळावं यासाठी कायदा मंजूर केलेला असताना देखील 72 तास अगोदर नवीन 3 विधेयकं आणली जातात। हा एक षडयंत्राचा भाग होता। त्यांना महिला आरक्षण तातडीनं द्यायचं नव्हतं। त्याच्यात संख्या त्या ठिकाणी लोकसभेतल्या आणि राज्यसभेतल्या जागांची वाढवली गेली होती। दक्षिणेच्या राज्यावर अन्याय होणार होता, नॉर्थ ईस्टवर अन्याय होणार होता आणि महिलांना ढाल करून अशा प्रकारे त्या ठिकाणी सीमांकनाचा विषय महिला आरक्षणाच्या नावाखाली त्या ठिकाणी संसदेमध्ये आणला। त्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर सर्व इंडिया आघाडीच्या सभासदांनी कडाडून विरोध केला आणि ते नामंजूर झाले। त्यांचा हा हेतू प्रामाणिक नव्हता, तो एक षडयंत्राचा भाग होता आणि म्हणून आज पुन्हा मी एकदा सांगतो की त्यांना जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आरक्षण द्यायचं असेल तर 543 सभासद या ठिकाणी लोकसभेमध्ये आहे। त्यांच्यापैकी 1/3 म्हणजे 181 लोकांना त्यांनी 2029च्या निवडणुकीमध्ये आरक्षण द्यावं आणि खरोखर महिलांच्या संदर्भामध्ये त्यांना आत्मीयता आहे हे दाखवावं। अन्यथा त्यांना आत्मीयता नाही, केवळ ते त्या ठिकाणी घोषणाबाजी करतात, काहीतरी नवीन नवीन विषय आणतात आणि लोकांना त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात असं स्पष्ट होईल। आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी महिलांशी आजपर्यंत विश्वासघात केलेला आहे। त्यांना जर खरंच विश्वास संपन्न करायचा असेल तर 2029च्या निवडणुकीमध्ये 1/3 त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देऊन खऱ्या अर्थानं महिलांना न्याय द्यावा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।